जिसका मुझे कभी भी इंतजार नहीं होता वो घडी आ गई है. एवढ्या मोठ्या सुट्टीनंतर मी परत आज हॉस्टेलला चालले. ज्या दिवशी मला हॉस्टेलला जायचं असतं ना, तर रात्री मला अजिबात झोप लागत नाही. हॉस्टेलला जायचं मनच करत नाही. झोप लागत नव्हती, त्यामुळे मी सकाळी लवकर उठली. म्हणजे बॅग पॅक केल्या, सगळं सामान घेतलं. बॅग पॅक करून मी नाश्ता करून घेतला. नाश्त्याला मम्मीने उत्तप्पा आणि नारळाची चटणी केली होती, ती खाऊन घेतलं. घरातून माझा पाय निघत नव्हता, पण जायला तर लागणार होतं. त्यामुळे दादाने मला आमच्या गावातल्या स्टँडवरती सोडलं. स्टँडवरती येऊन बसची वाट बघत असताना शाळेत जाणारी लहान मुलं दिसली. किती छान असतात ना लहानपणीचे दिवस. त्यानंतर मी तासगावमध्ये आले आणि तासगावमधून कोल्हापूरला जायला बस पकडली. फायनली मी कोल्हापूरमध्ये आले आणि तिथून मी KMT पकडली आणि हॉस्टेलला यायला निघाले. कोल्हापूरमधून आमच्या कॉलेजला यायला जवळजवळ अर्धा तास लागतो. हॉस्टेलमध्ये आले. हॉस्टेलमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी फ्रेश वगैरे झाले. त्यानंतर मी माझा बेड आवरायला घेतला. खरं तर मला खूप कंटाळा आला होता, पण एवढ्या मोठ्या सुट्टीनंतर हॉस्टेलमध्ये आल्यामुळं रूममध्ये खूप पसारा झाला होता. त्यामुळे पहिल्यांदा मी बॅगमधलं सगळं सामान काढून घेतलं. त्यानंतर मी माझे सगळे कपडे व्यवस्थित ठेवून घेतली. आणि खरंच हॉस्टेलमध्ये आल्यावरती समजतं, कपडे धुणं इतना मुश्किल काम होतं आहे. सगळ्या कपड्यांच्या व्यवस्थित नीट घड्या घालून घेतला आणि माझं कपाट व्यवस्थित लावून घेतलं. रूम खूपच घाण झाली होती, त्यामुळे कपाट व्यवस्थित लावून रूममध्ये झाडून काढून घेतलं. रूम झाडून काढल्यानंतर मी रूममधली फरशी पण पुसून घेतली. फरशी पुसून झाल्यावर जी थोडीफार भांडी होती ती पण स्वच्छ करून घेतली. हे सगळं करत असताना मला आठवलं की मी आज दिवसभर पाणी पिलं नाही. सो त्यामुळे मग मी बॉटल्स भरून आणल्या. एवढं सगळं आवरून मला खूप कंटाळा आला होता, त्यामुळे मी थोडा वेळ टेरेसवर गेले. संध्याकाळी मेसचं जेवण खाऊन परत घरची आठवण झाली. बट देन आय रिमेंबर, अभी यही अपना घर है. ओके, बाय. सी यू इन द नेक्स्ट वन.